तर पुण्यातील या घटनेसंदर्भात मुंबईतही याचे तीव्र पडसाद उमटताना दिसतायत। मुंबईकरांना नेमकं काय वाटतंय पाहूयात। घटना जी घडली त्यांनी अनेक विचार आता करायला लोकांना लावलेत। तो विचार म्हणजे सुरक्षिततेचा। खऱ्या अर्थानं पुण्याला दुर्दैवी घटना जी घडली याच्यात अनेक विचारांचा आता खऱ्या अर्थानं गरज आता लोकांना आहे सर्वसामान्यांमध्ये। तेच विचारायला आपण इकडे आलोत। खऱ्या अर्थाने पुण्याला जी घटना घडली, जी दुर्दैवी घटना होती आणि ज्या घटनेकडे आपण सगळे सामोरे जातो, कसं काय पाहता? सगळ्यात पहिले रिएक्शन तुमचं काय? 14 तासामध्ये जामीन मिळतो तर कुठल्या मुद्द्यावरती? आता मान्य न्यायालयाबद्दल मी जास्त बोलणारा मोठा नाही, पण त्याला काय गोष्टींवरती त्याला सोडण्यात आलं? सर्वप्रथम 300 पानाचा एसे लिहून द्या। अरे काय तो शाळेमध्ये आलाय का? 300 पानाचा एसे लिहून द्या। त्याच्यानंतर 15 दिवस त्याची पोलिसांसोबत, ट्रॅफिक पोलिसांसोबत ड्युटी करा आणि त्याच्यानंतर डॉक्टरांची काउन्सिलिंग। मला काहीच कळत नाहीये तो नक्की नाबालिग आहे की नाबालिग म्हणून त्यांनी गडगंज पैसा उचला असेल सर्व ठिकाणी आणि म्हणून त्याला असे कारण दाखवून 14 तासामध्ये त्याला सोडण्यात आलेलं आहे।